सध्याचे राजकारण म्हणजे बऱ्याच वेळा समाजसेवेपेक्षा स्वतःला मिरवण्याचे जणू क्षेत्रच बनलेले आहे. कधी कधी राजकारण, त्यामधून मिळालेले पद आणि आपल्याला अनेक मिळणारे योजनांचे फायदे या पलीकडे जाऊन सुद्धा माणुसकी जपणे हे अत्यंत गरजेचे असते. माणुसकी जपण्यासाठी आपले स्वतःचे मन संवेदनशील असणे हे अत्यंत गरजेचे असते. अशीच घटना सांगलीमध्ये घडलेली आहे. एका 10 वर्षाच्या चिमुकलीच्या हृदयावर झालेल्या गंभीर आजारावर तातडीने उपचार करून तिचे जीव वाचवले. मात्र या जीवन संघर्षाच्या प्रवासात अनेक संवेदनशील लोकांनी आपापली जबाबदारी मनापासून पार पडली. ही लहान मुलगी कोलकात्यातील मजूर कुटुंबातील असून सध्या सांगलीमध्ये ती शिकते. तिच्या शाळेतील शिक्षिका चित्रा यांनी याबाबतची माहिती दिली. त्या म्हणाल्या, या मुलीच्या हृदयात एक छिद्र असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे हे देखील गरजेचे होते. परंतु तिचे रेशन कार्ड कोलकात्याचे असल्यामुळे सरकारी मदत मिळण्यास मोठी अडचण येत होती. ही बाब समजताच सांगलवाडीतील युवा नेते अभिजित कोळी यांनी तातडीने याचा पुढाकार घेतला. त्यांनी याचा पाठपुरावा करत त्यांनी कोलकात्यातील संबंधित IPS अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रेशन कार्ड सरेंडर सर्टिफिकेट मिळवले. त्यानंतर सांगलीमधील जिल्हाधिकारी कार्यालयामधून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही स्थिती आपत्कालीन असल्याचे समजवले आणि नव्या रेशन कार्डची प्रक्रिया केवळ जलद गतीने पूर्ण करून घेतली. त्यानंतर लगेच या मुलीला भारतीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावरती हृदयरोगतज्ञ डॉक्टर सचिन गावडे, डॉक्टर रियाज मुजावर, डॉक्टर पृथ्वीराज पाटील, डॉक्टर प्रतीक यादव यांनी समन्वयाने काम करीत या मुलीची शस्त्रक्रिया पूर्ण केली. या साऱ्या कठीण काळात रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी वर्गानेही अतिशय मनापासून सहकार्य दिले. या सर्वांमधून चिमुकली पूर्णपणे आजारमुक्त झाली. आज ही लहान मुलगी पुन्हा हसताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य, आनंदाश्रू आणि तिच्या आईवडिलांच्या डोळ्यातील कृतज्ञता हेच या सर्व प्रयत्नाचे यश आहे.